अरे ते तोंडात जाऊ दे ग ताई, तोंडात नंतर बघ. तिच्या चमचा तिला किती मागणी होती. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चव आणि बरेच काहीमध्ये. तुम्ही माझा डोहाळे जेवणाचा व्हिडिओ पाहिला असेल, म्हणजे मी नुकतीच तुमच्यासोबत आमची जी काही गोड बातमी आहे ती शेअर केली आहे. खरं तर मला हे आधीच करायचं होतं, म्हणजे मला देखील तितकीच उत्सुकता होती तुमच्यासोबत हे शेअर करायची, पण तसं करता येत नाही, कारण त्याच्यामागे सुद्धा काही कारणं असतात. आणि आपल्या घरातली जी काही मोठी माणसं असतात ते आपल्याला काहीतरी सांगत असतात, तर ते ऐकावं लागतं. काही जुन्या परंपरा वगैरे असतात, तर त्यामागे सुद्धा काहीतरी कारणं असतात. कधी ती शास्त्रीय कारणं असतात आणि कधी आपल्याला मोठ्या माणसाचं देखील आपल्या घरातलं ऐकावं लागतं, म्हणून मला सांगता आलं नाही. पण जेव्हा तिसऱ्या महिन्यात आपण ही चोरोटी भरतो, तर जेव्हा तिसऱ्या महिन्यात चोरोटी भरतात त्यानंतर हे सांगितलं जातं. तर मग असंच आम्ही देखील तिसऱ्या महिन्यात चोरोटीचा घरातल्या घरात छोटासा कार्यक्रम केलेला. म्हणजे ह्याच्यामध्ये बाहेरचं कोणाला बोलवत नाही जास्त, म्हणजे घरातलेच आपल्या ज्या काही लेडीज असतात त्या चोरोटी भरतात आणि संध्याकाळची वेळी ही ओटी भरली जाते. आणि त्यानंतर मग आपल्याला जर कोणाला हे शेअर करायचं असेल आपली गोड बातमी, तर ती आपण शेअर करू शकतो. तर मग आम्ही देखील असं छोटासा घरातल्या घरात कार्यक्रम केलेला. म्हणजे माझी मम्मी, माझ्या सासूबाई, माझ्या 2 नंदा आणि ऋषाली, अशा घरातल्या 5 जणांनीच माझी ओटी भरलेली. आणि आता डोहाळे जेवणाचा जो आपला कार्यक्रम झाला त्याच्या 2-3 दिवस आधी मी इथे आलेली, आणि तेव्हापासून मी इथेच आहे. पण त्याच्या आधी मी आपल्या घरी होते तिकडे, तर मग तिथेच हा कार्यक्रम झालेला. आणि तेव्हा मी व्हिडिओ वगैरे काढून ठेवलेले, पण ते शेअर नाही केले तेव्हा. तर मग ते तेव्हा काढलेले व्हिडिओ मी आता तुमच्यासोबत शेअर करते. तर मग चला, आता तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते. अशा प्रकारे दिसला ह्याच्यामध्ये. मी व्हिडिओ करत होती आणि हा आला मला हाका मारत, आणि कशी मस्ती चालू आहे बघा आमच्या कबीरची. असं करू नका येण्यासारखं. तर मग भरपूर गरम होते आणि मी वरती असं शूट करत बसलेले. तर मग कबीर आमचं मस्त माझ्यासाठी गारगार पाणी घेऊन आलंय पिण्यासाठी. पहिले तो स्वतः पितोय. दे आता, चल. थँक्यू. चोरोटीचा कार्यक्रम जरी घरातल्या घरात छोटासा असला तरी त्यासाठी सुद्धा मी अशा प्रकारे मस्त घर डेकोरेट केलेलं. बाकी सर्व तयारी करून ठेवलेली. आणि आता बाकीचे म्हणजे मम्मी वगैरे येईल, त्यानंतर मग आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. इथे मम्मीने किती मस्त अशी मांडणी केली आहे बघा, म्हणजे फळं, मिठाई वगैरे सगळं जवळपास झालेलं आहे आणि फक्त पाटाभोवती रांगोळी काढायची राहिलेली. तर मग इथे ती आता रांगोळी काढते आणि सगळे आलेले आहेत. बाहेर बाकीची तयारी होईपर्यंत मी सुद्धा आतमध्ये येऊन माझी तयारी केली. आणि त्या आतमध्ये बघा रेवांश आणि कबीरचं गेम खेळणं चालू आहे. तुम्हाला दिसत असेल की इथे मस्त अशी सर्व तयारी झालेली आहे. आणि आता घरातल्याच 5 जणी माझी ओटी भरतील. आणि संध्याकाळची वेळ आहे, कारण संध्याकाळच्याच वेळी ही ओटी भरली जाते. ते पण घरातल्याच आपल्या लेडीज असतात. आणि त्यानंतर मग आपल्याला आपली गोड बातमी बाहेर आपण सांगू शकतो किंवा शेअर करू शकतो, जर आपल्याला कोणाला सांगायचं असेल तर. त्याआधी तसं कोणाला सांगता येत नाही, म्हणूनच कदाचित ह्या ओटीला चोरोटी बोलत असतील असं मला वाटतं. आणि मी सुद्धा तयारी वगैरे केली साधी सिंपल, आणि ओटी भरण्यासाठी येऊन बसले. आता मम्मी आलेली, माझी आजी आलेली, परत माझ्या 2 नंदा आलेल्या, ऋषाली, कबीर, असे सगळेच जण आले होते. एक मिनिट ताई, थोडंसं वाजलं काय करू तू फक्त बस. ऋषाली ब्लाऊज तुझ्या पदरामध्ये काय? तो घे, तो घे, तो वड. तोच घ्यायचा. सगळ्यांच्या वरून त्याला ठेवली बाजूला. नाही लागलाय, मम्मीनेच लावला का मी लावलं? जास्त नाही नाही चांगलं.
चॉकलेट का तांदूळ चॉकलेट मिठाई लागली तुमच्याकडे खाऊन जायला लागेल आले मम्मी येऊ नको मग तू याच्यामध्ये ये का आईला तर रोज तुम्ही हे द्या दिलं ताई तुम्ही हे ब्लाऊज पीस दोन थोडे तांदूळ टाकायचे त्याच्यावरती हा सगळी दादा आराम किती करेल तिला सगळं झालं का बस झालं झाला चल देता तू बस काही सगळ्यांचं बघून बरोबर येतातच आहे तुम्ही लोक पाय दिसला तर पाहिजे एकच पाय दिसतो ताई इकडे बघ हा हा इकडे बघा न्यावर हा पंचामृत तुम्ही परत डायरेक्ट हा डायरेक्ट झाले का बरोबर आणि आता ती मिठाई खाऊ घालावी एखादी खाल्ली ना खाल्ली हा हा सगळ्यांनी परत हा बाई थोडे वाजले एक मिनिट हा इकडे बघा हा आले सगळ्यांनी द्यायचं असतं काय तेवढं घेत जा सकाळी तुम्ही लोक हा अरे ते थोडा जाऊ दे का ताई थोडं नंतर मग तिच्या चमचा तिला किती मागणी होती थोड्यासाठी मी सगळी परत घे परत ती सगळं काढ नंतर बस झालं संपला विषय चांगलं केलं तर पूर्ण करा अर्धवट सोडतो पुढे ये जरा पुढे ये अरे वा अरे वा साडी ते वृषाली ते स्ट्रॉबेरी येतं त्याच्यात ना अहो ते झाकण कुठं ठेवलं दिवाचं हा इथे ठेवले ती मोठीवाली कॅडबरी असा पकड तुझ्या टायमात आजी आजोबांनी मामाची तुला आठवण आली मामाचा बाळाची पंजू आहे ना अरे मी पेढा तोंडात करत दर बाळाचं दादा अहो 2 मिनिटं बाजू बाळाची आजी बाळाची आजी इकडे चल कबीर इकडे कबीर बाळाचा दादा दर थोडं घे फोटो काढा अरे फोटो काढायचा आहे घे बेटा ये मम्मा घे थोडं घे इकडे फोटो काढायचा दुसरं देतो संपेल हे का थोडस का ना मम्मा वा 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 बाळाचा दादा चालला सोडल्याने घे ना कर सुरुवात बस रे घे
हा बोला ना. इथे मयूरचा व्हिडिओ कॉल चालू होता कारण तेव्हा तो जर्मनीला होता आणि अशा प्रकारे आपला छोटासा चोरटीचा कार्यक्रम मस्तपैकी पार पडला. तुम्हाला जर माझे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.